काय झालंय मला, का लक्षात राहत नाहीये माझ्या, का पाठांतर होत नाहीये, काय करू मी आता? उद्या परीक्षा आली तोंडावर, मी कशी परीक्षा देणार आहे? मला काय मी लक्षात राहत नाही. आदित्य सरांच्या ना देवी यांची स्वप्न कशी पूर्ण करणार आहे मी? मला नाही वाटत मला हे जमेल. काय करू मी? अरे का रडतेस? आदित्य सर, माझा अभ्यासच होत नाहीये. म्हणजे मी पाठांतर केलं होतं पण माझ्या लक्षातच राहत नाही. मला कळत नाही, मला भीती वाटते. तुम्ही मला सांगा मी कशी परीक्षा देते? एक मिनिट थांब, उद्या परीक्षा आहे आणि तू पारू बघ, तू पॅनिक होऊ नकोस. तुझा अभ्यास झालाय? नाही सर, नाही झालाय. म्हणजे माझा अभ्यास झाला होता पण आता माझ्या लक्षातच राहत नाही. मी समजा पाठांतर केलं होतं पण काहीच लक्षात राहत नाही. मला सांगा मी कशी परीक्षा देणार? तुम्ही हे बघा ना, हे बी वाचलं होतं ते. तुम्ही हसताय माझ्यावर? मी तुम्हाला सांगते मला भीती वाटते, तुम्ही हसताय माझ्यावर. 4 वर्षाची जत्रेत हरवलेली मुलगी वाटतेस तू. जावा तिकडं. आदित्य सर काय करते? कोणीतरी बघू दे, तुझा अभ्यास झालाय. हो, मी सांगतो ना, तू किती मेहनत घेतलीयस हे मला माहिती आहे. छान पद्धतीने पेपर सोडवणार आहे, म्हणजे अशी प्रश्नपत्रिका समोर आल्या आल्या अशी पटपट 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 सगळी उत्तरं सोडवणार आहेस. मला खात्री आहे, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. इतके दिवस जे काय दिवस रात्र काम करून तू अभ्यास केलायस ना, जे 100% डेडिकेशन दिलंयस ना तू, त्याचं फळ तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही, ओके? आणि सगळ्यात पहिले म्हणजे हे पुस्तक वगैरे नाही सर, असं करू नका. बघा माझ्यासाठी एक मिनिट महत्वाचं. तुम्ही ते पुस्तक द्या, मला अभ्यास करू. माझं ऐकणार नाहीयेस तू? ऐकणार आहे. पारू, खरंच पण एवढं महागाचं शर्ट घ्यायची खरंच काय गरज होती? आदित्य सर, काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? बघा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा ना, यो शर्ट आहे ना, एकदम एकदम खुलून दिसतोय तुम्हाला. मला सांग, यासाठी पैसे कुठून आणले? आदित्य सर, आजच्या दिवशी पैशांचा विचार अजिबात करायचा नाही. माझ्यासाठी पैशांपेक्षा तुम्ही जास्त महत्वाचे आहात. आता सांग, पैसे कुठून आले? मी टिफिनच्या पैशातनं घेतलाय शर्ट. तुम्हाला आवडला नाहीये का? नाही. हा, आवडलंय, ऑब्व्हियसली आवडलं. माझ्या बायकोनी माझ्यासाठी शॉपिंग केली, मला का नाही आवडणार? काय ना, माझ्या बायकोची निवड ही चांगलीच आहे. असू द्या असू द्या. पारू, मन लावून पेपर लिह, ओके? कालच्या सारखं पॅनिक होऊ नकोस. तुझा अभ्यास झालेला आहे. हो आदित्य सर, तुम्ही सुद्धा अजिबात काळजी करू नका. तुमचा कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित पार पडेल. चल. ऐ, पारू, अगं तू निघालीस परीक्षेला जायला? हो. सॉरी अगं, मला यायला खूप उशीर झाला. अगं घरी खूप पसारा होता आणि तो आवरेपर्यंत वेळ निघून गेला. मी लागलीच वाटण करून घेते. संगीताताई, हो कशाला काळजी करताय तुम्ही? मी सकाळी समद वाटण तयार करून ठेवलंय. सॉरी पारू, माझ्यामुळे तुला अभ्यास सोडून हे काम करावं लागलं. हाय का आता माझं तुझं करताय वय? हो, काम हे काम असतं. माझी परीक्षेची समधी तयारी करून झाली होती. म्हटलं आहे वेळ तर करूया वाटण, म्हणून करून ठेवलंय. आणि तेवढीच तुम्हाला सुद्धा मदत. पारू अगं, तुझ्यासारखी सखी सगळ्यांना भेटो. तुला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. निघायचं का? आम्हाला उशीर होते, निघायला हवं. हो, चला, मी सर्व आवरून घेते. बाय.
इथेच बसले, कसं जाणार आपण? जावं तर लागेल ना. चला बघूया. ए प्रिया, प्रीतम, काय कुठे चाललात तुम्ही दोघे? नाही म्हणजे एवढी तयारी करून कुठे चाललात? दामिनी काकू, आम्ही ना ते जरा हा, मला माहितीये ना तुम्ही कुठे चाललात ते. आदित्यच्या कार्यक्रमासाठी चाललात ना तुम्ही? हा, वहिनी जा विचारांना विचारा. दामिनी, ते दोघे जण फिरायला जात असतील. तुझं काय आहे? आणि एकदा सांगितलंय ना, त्या कार्यक्रमाला कोणीही जाणार नाही आपल्या घरातनं, तर ते माझा शब्द नाही डावलणार. एक सासू मॉम हे तर तुम्ही म्हणता ना. पण त्या दोघांच्या तोंडून कुठे निघतंय की नाही आम्ही त्या कार्यक्रमाला नाही चाललो? विचारा तर एकदा कुठे चाललेत नक्की. अरे काय रे, तुम्ही अजून इथेच? हे काय निघालोच होतो, पण दामिनी काकू, दादासाहेब, हे दोघे कुठे चाललेत माहितीये का तुम्हाला? आदित्यच्या कार्यक्रमासाठी चाललेत. विचारा त्यांना. काहीतरी काय बोलतेस तू? आपल्यापैकी कोणीही तिकडे जाणार नाही असं ठरलंय ना आधीच. हो, मग विचारा ना त्यांना कुठे चाललेत. विचारा. विचारायचंय काय त्यात? मीच माझ्या कामासाठी पाठवतोय त्यांना. माझे औषधं आणि काही रंग संपलेत, ते आणायला पाठवतोय त्यांना. हा. अच्छा, बर. श्रीकांत, मी सुद्धा एका महत्वाच्या मीटिंगसाठी चालली आहे हा बाहेर. तुम्ही दोघं ह्याचं काय ते सामान आहे ते घेऊन पटकन घरी या. फार वेळ घालवू नका. हो. चल, मी निघते. सावकाश जा. जा लवकर. हो मग सामान आणायचं, चला. काय